कोणतीही गोष्ट जोपर्यंत आपण तिचा अनुभव घेत नाही तोपर्यंत ती चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकत नाही, हे अगदी खरं आहे. कारण इयत्ता पहिली दुसरीच्या मुलांसोबत दिवस घालवत असताना येणारे विविध अनुभव आणि त्यातून शिकायला मिळणाऱ्या छोट्या मोठ्या अनेक गोष्टी असतात आणि त्यांच्यासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षण आणि त्या क्षणातून मिळणारा आनंद, समाधान याचं वर्णन शब्दामध्ये करणं शक्य नाही. कारण आनंद हा शब्दात व्यक्त करताच येत नाही. आज आम्ही एक वेगळ्या प्रकारचा खेळ, एक ॲक्टिव्हिटी शाळेमध्ये घेतली आणि ती ॲक्टिव्हिटी घेत असताना चिमुकल्यांच्या सोबत मी स्वतःसुद्धा त्यामध्ये सहभागी झाले. त्यावेळी या छोट्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांना वाटलेलं अप्रूप मी बघतच राहिली आणि त्यावेळी मला मिळालेलं समाधान हे माझ्यासाठी खरंच खूप मोलाचं आहे. हे जे अनमोल क्षण माझ्या वाट्याला शिक्षक म्हणून काम करत असताना येत आहेत, त्यांचा मला हेवा वाटतो आणि हीच माझी खूप मोठी कमाई आहे याची मला वेळोवेळी जाणीव होते. लहानपणी शाळेमध्ये असताना जेव्हा आमचे गुरुजी आम्हाला निबंध द्यायचे, माझी शाळा, त्यावेळी आवर्जून त्यामध्ये काही पंक्ती आम्ही लिहित असायचो. त्या पंक्ती म्हणजे, ही आवडते मज मनापासूनी शाळा, ही आवडते मज मनापासूनी शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा. त्यावेळी मात्र या पंक्तींचा अर्थ फारसा समजलेला नव्हता. मात्र आज शिक्षकाच्या भूमिकेतून या चिमुकल्यांच्या सोबत दिवस घालवत असताना किंवा या चिमुकल्यांना शिकवत असताना या गोष्टींचा, या पंक्तींचा अर्थ खऱ्या अर्थाने जाणवला आहे, समजला आहे. मोठी झालेली प्रत्येक व्यक्ती देवाकडे एक मागणी मागत असते, ती म्हणजे लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. मात्र वेळ ही पुन्हा येत नसते आणि पुन्हा आपल्याला बालपण मिळणंही शक्य नसतं. माझ्या बाबतीत मात्र ती वेळ रोज येते. कारण या माझ्या चिमुकल्यांसोबत मी रोज लहान होऊन त्यांच्यासोबत खेळते, शिकते आणि हा बालपणाचा अनुभव घेत असते. शाळा, शिक्षण, संस्कार, खेळ, खेळातून शिक्षण आणि आनंददायी शिक्षण या सर्व पद्धतींचा अवलंब करून बालपणी निबंधामध्ये लिहिलेली जी पंक्ती आहे, ही आवडते मज मनापासूनी शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा, त्याचा प्रत्यय माझ्या या चिमुकल्यांना यावा यासाठी मी सतत प्रयत्नशील असते. मार्गदर्शकाच्या भूमिकेतून शिक्षकाची जबाबदारी पार पाडताना चिमुकल्यांसोबत येणारे अनुभव व घडणाऱ्या गमतीजमती खरंच खूपच सुखद वाटतात आणि त्या गमतीजमती मला अध्यापनामध्ये नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा अवलंब करण्यासाठी प्रेरणा देऊन जातात. चला तर मग तुम्हालाही आमच्यासोबत बालपणाचा अनुभव घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आम्ही केलेली धमाल, मस्ती, मजा बघायची आहे. तर चला बघूया काय घडल्या गमती जमती आणि कसा रंगला चुरशीचा सामना. चला, व्हेरी गुड. नेक्स्ट, स्टेडी, गो. अरे वा, दोघांनी एक साथ कंप्लीट केलं ना गेम. दोघांसाठी हा, मग परी पहिली गेला का? चला मग परीसाठी जोरात टाळ्या. हा बघा, हे बघा, पायलसाठी पण टाळ्या वाजवा. बघा परीने काय केलं, चुकून 6 नंबर मध्येच ठेवून दिल्या बॉटल. आपल्याला किती नंबर मध्ये ठेवायच्या होत्या?
मग आता विनर कोण आहे? चला क्लॅप फॉर राजवीर. परी परी काय नाही चालतंय. व्हेरी गुड. चला रेडी स्टेडी गो. Who is winner? Clap for Ayush. Very good. बोल ना कॉंग्रॅच्युलेशन्स. ऐका आणि समीरने पण छान खेळलं. समीरसाठी पण टाळ्या वाजवा. काय टाळ्या अशा जोरात. रेडी स्टेडी गो. Who is winner? शिवन्या कॉंग्रॅच्युलेशन्स कर त्याला. तिथेच कर. चला व्हेरी गुड. नेक्स्ट. रेडी स्टेडी गो. Who is winner? पायल पण आणि अनिश खूप थोड्या फरकाने मागे राहिला की नाही. जोरात टाळ्या वाजवा दोघांसाठी. व्हेरी गुड. कॉंग्रॅच्युलेशन्स करा. व्हेरी गुड. चला नेक्स्ट. मॅडम तुम्ही चुकले.